जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। संपूर्ण विश्वामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयामध्ये देखील जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांसाठी ही दृश्य या ठिकाणी आणलेली आहेत। अतिशय सुंदर आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड या उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायनॅमिक इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या संगीता थोरात या उपस्थित होत्या। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इयत्ता 6वी आणि 7वीच्या विद्यार्थिनींनी महिला दिनावर आधारित 2 बहारदार नृत्य सादर केले। यावेळी इयत्ता 2री, इयत्ता 6वी आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील कर्तबगार महिला या विषयावर भाषणे देखील केली। दादा खुरंगे सर आणि प्रियांका तनपुरे मॅडम यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। महिलांच्या हक्कासाठी आणि समानतेच्या आणि सशक्तीकरणासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो। यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या उज्ज्वला गायकवाड यांनी आजची महिला ही किती सक्षम झाली आहे आणि किती सशक्त आहे हे आपल्या भाषणामधून या ठिकाणी उपस्थितांना सांगितले। यावेळी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यामधून आणि विविध गाण्यांमधून उपस्थित सर्वच प्रेक्षक आणि विद्यार्थी हे स्तब्ध झाले होते। आपल्या इतिहासाचं आणि शौर्याचं एक आगळं वेगळं प्रदर्शन या निमित्ताने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केले। संयुक्त राष्ट्र संघटनेने या ठिकाणी नाविन्य आणि तंत्रज्ञानाद्वारे लैंगिक समानता याच उद्देशाने महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करणे आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात पुढे नेणे हा उपक्रम या ठिकाणी यावर्षी राबवला जात आहे। विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देखील देऊन हा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। तंत्रज्ञान, व्यवसाय, शिक्षण, क्रीडा आणि समाजसेवा यासारख्या सर्वच क्षेत्रामध्ये
महिला आता यशस्वी झाल्या आहेत. अनेक देशांमध्ये महिलांसाठी स्टार्टअप आणि व्यवसाय वाढीस चालना देण्यासाठी प्रकल्पही जाहीर करण्यात आले आहेत. जागतिक महिला दिनाची सुरुवात सन 1908 मध्ये झाली, जेव्हा न्यूयॉर्कमध्ये महिलांना कामाच्या तासाचे नियमन, समान वेतन आणि मतदानाचा अधिकार यासाठी आंदोलन केले गेले. 1911 मध्ये प्रथम जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आणि 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतरित्या हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मान्य केला आहे. हा दिवस केवळ महिलांच्या संघर्षाची आठवण करून देण्यासाठी नाही, तर त्यांच्या यशाची आणि योगदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे. समानतेच्या दिशेने प्रत्येकाने योगदान द्यावे आणि महिलांनी त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळावी याच कार्यक्रमाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने भावना निर्माण झाली आहे. महिला सक्षम झाल्या तर समाज आणि राष्ट्रही प्रगती करेल, असे यावेळी बोलताना अनेकांनी सांगितले. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला शिक्षकांना सन्मान करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड, डीएड कॉलेजच्या प्राचार्या सौ वर्षा दायरे व डायनॅमिक इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या संगीता थोरात यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व अध्यापक आणि विद्यार्थी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. हा सर्व कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, संस्थेचे सचिव दामोदर आडसूळ व सर्व सन्माननीय ट्रस्टी मेंबर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क AC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.